आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधारचं बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातली मंडळी इथं आली पाहिजे असं व्हावं, ते भूमिका सर्वांनी व्यक्त केली. आणि आपण आज 40 लक्ष रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि जयंतीच्या शुभमुहूर्तावर केलेला आहे. एक अतिशय भव्य आणि चांगलं स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चित होईल. त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याचं सुशोभीकरण होईल. आणि आपल्याला माहिती आहे की मी लोकसभेमध्ये असताना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचं जे चौक आहे त्या सुशोभीकरणासाठी 70 लक्ष रुपये आपण मंजूर केले. एकंदरीत सर्व महापुरुषांचा सन्मान, महापुरुषाचं उचित स्मारक ते कंधार आणि लोह्यामध्ये झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं आहे. मला सांगताना आनंद होतो ते पवार साहेब आपण बघितलं नसेल किंवा बघितलं असेल मला माहिती नाही, आपण लोह्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि देखणं बौद्ध विहार उभा करतोय. जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी त्या बौद्ध विहाराला आपण दिलेला आहे आणि 80% काम पूर्ण झालेलं आहे. मला काल लोह्यामधनं अनेक लोकांचे फोन आले की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं हे बौद्ध विहार बघायला सर्व भीम सैनिक येत आहेत, अनुयायी येत आहेत. आणि आम्हाला देखील निश्चितपणानं गर्व वाटला की आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय. तशाच पद्धतीचं बौद्ध विहार इथं खरं तर जागा खूप कमी आहे, पण मागच्या वेळेस आपण बौद्ध विहाराच्या दुरुस्तीला काही निधी दिला. आता असलेल्या जागेमध्ये करणं क्रमप्राप्त आहे, पण इथलं देखील बौद्ध विहार असलेल्या जागेत कसं चांगलं करता येईल ते देखील निश्चितपणानं बघू. आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या आपल्याला करण्यासाठी आहेत त्या शहराच्या वैभवात भर पाडण्यासाठी निश्चितपणानं करू, एवढीच ग्वाही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. नगरपालिकेला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरणाचं उद्घाटन आहे. या ठिकाणी अगदी या निधीसाठी प्रयत्नशील असलेले माध्यमातून